झुडूप आहे. याला फुलं फार सुंदर येतात आणि ते फुलं फुलल्यावर असं वाटतं की कुठले पक्षी आहेत का काय. कॉस्टस इग्नियस, त्याला बोली भाषेत इन्शुलिन असं म्हणून म्हणजे संबोधलं जातं. कंपोस्टिंगचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण गव्हर्नमेंटला नॅक युनिव्हर्सिटीला दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण खत निर्मिती करतो इथं. नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वॉच. मंडळी, आता आपण आहोत द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये. हे महाविद्यालय डोंबिवली पूर्व भागात डोंबिवली जिमखाना रस्त्यावर बालाजी मंदिराजवळ आहे. हरियाली संस्थेच्या डोंबिवली शाखेनं या ठिकाणी रोपवाटिका तयार केली आहे. पर्यावरण जतन आणि संवर्धन याबरोबरच झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हा उद्देश यामागे आहे. मी बाळकृष्ण कुडे, हरियाली डोंबिवली विभाग. आमचा 2014 साली सुरू झाला. सुरुवातीला आम्ही पश्चिमेला रानडे बंगला म्हणून एक आहे, रेल्वे लाईनला लागूनच तिथे काम करायचो. त्याच्यानंतर या कॉलेजने आमच्याशी संपर्क साधला, SI कॉलेज, साऊथ इंडियन असोसिएशन कॉलेज. मग त्यांना आम्ही काही रोपं दिले. मग त्यांनी आम्हाला इथे नर्सरीसाठी परवानगी दिली आणि असं 2018पासून साधारण इथे आमचा प्रवास सुरू झाला. नंतर कॉलेजने सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. आमच्याबरोबर एक सतीश जोशी म्हणून BMC मधले वनस्पती तज्ज्ञ आहेत. त्यांना सगळ्या झाडांची माहिती असते, झाडांचे उपयोगसुद्धा त्यांना माहिती असतात. चेतकला जयलक्ष्मी नाव आहे त्यांचं. नंतर सुधीर लाड, अशोक अमृतकार, वैद्य वगैरे वगैरे मंडळी आमच्याबरोबर काम करत असतात. आणि दर रविवारी आणि दर गुरुवारी आम्ही इथे येत असतो, 2 तास काम करतो. कॉलेजने पण एक मनुष्य दिलेला आहे. आणि दरवर्षी आमचा 2 वेळा वृक्ष भंडारा होतो. एक 26 जानेवारीला कॉलेजमध्ये आणि गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या शोभायात्रेमध्ये आम्ही दरवर्षी एक स्टॉल लावतो. मागच्याही वर्षी लावला होता, याही वर्षी लावला. तिथेही आम्ही लोकांना रोपं फुकट देतो. मी सतीश माधव जोशी. मी BMCमध्ये गार्डन म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ गार्डन्स म्हणून काम करत होतो. माझ्याकडे मी राणीच्या बागेत, भांडूप कॉम्प्लेक्स, तानसा वैतरणा या ठिकाणी गार्डन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स आणि ट्री प्लांटेशन वगैरे ही कामं जवळजवळ 34 वर्ष केली. या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर मला कुडे सर भेटले आणि त्यांनी मला या हरियाली संबंधी माहिती दिली आणि त्यांच्याबरोबर मी 17पासून त्यांच्याबरोबर काम करतो आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारची झाडं लावता त्याविषयी काही माहिती सांगा. हां, की लोकांकडे घरोघरी घरामध्ये कुंड्या वगैरे, गॅलरीत कुंड्या वगैरेमध्ये हे करतात. तर ती जी झाडं आहेत, आता उदाहरणार्थ गुलबक्षी आहे, मोगरा आहे, त्याच्यानंतर मदनबाण आहे, अशी जी झाडं आहेत ती आम्ही इथे कटिंग्स वगैरे करून हे केली. आणि पावसाळ्यामध्ये रोडच्या बाजूनी झाडं लावण्यासाठी रतनगुंज आहे, त्याच्यानंतर बकुळ आहे, चिंच आहे, त्याच्यानंतर आंबा आहे, जांभूळ आहे, मोहा आहे, अशी जी झाडं आहेत, बिट्ट्या आहेत, अशी ही जी झाडं आहेत याच्या बिया गोळा करून आम्ही ती तयार करतो. आणि जी एक्स्ट्रा बिया गोळा होतात त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आता जांभूळ म्हणा किंवा रिठ्याच्या बिया मागच्या वर्षी गोळा केल्या होत्या, तर आम्ही सीड बॉल्स तयार केले.
हजारो सीड बॉल्स तयार केले आणि हे वारकरी वारीला जातात आणि पंढरपूरच्या वारीला डॉक्टर्स ट्रीटमेंटसाठी त्यावेळेला ते घेऊन जातात. तर त्याच्यामध्ये आपण खत निर्मिती करतो इथं. तर झाडांचा पालापाचोळा, कॅन्टीन वेस्टेज, बाहेरून सोसायटीमधून ओला कचरा घेतो समोरच्या, परत इथं बालाजी मंदिर आहे तिकडून शेण घेतो, गोमूत्र घेतो आणि त्याचं आपण याच्यामध्ये आणून टाकतो आणि दर 15 दिवसांनी ते पलटी मारतो, त्याला हलकं पाणी मारतो आणि कल्चर पावडर येते ती त्याच्यामध्ये टाकून अजित गोखले करून ते या प्रोजेक्टचे इंचार्ज होते. नेक्स्ट टायमाला आम्हाला त्यांनी सुरुवातीला शिकवलं होतं, डेव्हलप केलं होतं. तर त्याप्रमाणे मी पुढे काम चालू ठेवलं. त्याच्यामधून खत साधारण 6 महिन्याला 500 किलो खत आपण तयार करून आपल्या इथं जी झाडं आहेत कॉलेजच्या याच्या कॅम्पसमध्ये त्याच्यामध्ये आपण ती झाडांना खत वगैरे टाकतो आणि कुणी विकत मागितलं तर आपण ते पण सुरुवातीला देत होतो. पण आता कॉलेजला आपल्याकडे 1000-1500 झाडं आहेत, त्याला आपण ते खत वापरतो आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. दोन्ही प्रिन्सिपल, मॅनेजमेंट सगळे आम्हाला मदत करतात. त्याप्रमाणे आम्ही हा प्रोजेक्ट चालवतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आहे. आपण 3000 लिटर पाणी या गार्डनला वापरतो. ते टेरेसला पावसाचं जे पाणी पडतं त्याचं ते कनेक्टिव्हिटी आपण त्या बावडीला दिलेली आहे. त्यामधून आपण 3000 लिटर रोजचा उपसा करतो पाण्याचा आणि ते आपल्याच प्रेमाइसच्या झाडांना आपण ते वापरतो पाणी. असं हे सगळे प्रोजेक्ट आहेत. पर्यावरण जतन संवर्धन ही आज काळाची गरज आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे? पहिला घटक आपण म्हणू तो घनकचऱ्याचा. तर घनकचरा, ओला घनकचरा आणि सुका घनकचरा वेगळा करायला पाहिजे. ओला घनकचऱ्यासाठी आपण घरामध्ये एक बास्केट आणून तिच्यामध्ये कल्चर टाकून त्याचं डिग्रेडेशन करू शकतो आणि खतही तयार होईल. ते आपल्या घरातल्या कुंड्यांना आपण देऊ शकतो आणि जो म्युन्सिपाल्टीत सगळा कचरा जातो म्युन्सिपाल्टीकडे तो कमी होईल. त्याच्यानंतरची जबाबदारी आहे लोकांची, ती म्हणजे त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे करायला पाहिजे प्रत्येक सोसायटीमध्ये. म्हणजे जे छतावरचं पाणी असतं त्यासाठी सगळा पाईप काढायचा आणि तो आपली जिथे बोअर असेल समजा किंवा जवळपास विहीर असेल तर त्या विहिरीमध्ये त्यांनी तो पाईप सोडायला पाहिजे, जेणेकरून भूजलातली पातळी वाढेल. आजकाल भूजलातली पातळी फार कमी होत चालली आहे, कारण तिकडे पंपिंग होतं आहे, पाणी उपसलं जातं आहे, पण त्याची भरपाई होत नाही. पावसामुळे भरपाई होऊ शकते पण तीसुद्धा आजकाल कमी होत चालली आहे, कारण तिकडे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, डांबरी रस्ते होत आहेत आणि म्हणून थोडीशी मोकळी जागा ठेवून आपण पाणी जमिनीमध्ये रिचवायला पाहिजे. लहान मुलांना याच्यामध्ये गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. निसर्गामध्ये काम जर केलं तर मनुष्याला एक प्रकारे आनंद मिळतो आणि त्याचे कधीकधी त्याचे आजारसुद्धा बरे होऊ शकतात आणि त्याला ऑक्सिजन मिळू शकतो. डोंबिवलीकर नागरिकांना तुमच्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी तुमच्याशी कुठे आणि कसा संपर्क साधायचा आणि कशा प्रकारे मदत करायची? त्यांनी आम्हाला गुरुवार आणि रविवार ह्या दिवशी सकाळी 9 ते 11च्या दरम्यान SIA कॉलेजच्या प्रांगणामध्ये आम्हाला भेटावं. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो इतरांना पुढे पाठवा, लाईक करा आणि शेजो उवाच्या चॅनलही सबस्क्राईब करा.